नमस्कार, आपण पाहत आहात रेडिओ मराठी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. छावा सिनेमाची टीम सुद्धा सिनेमाचं प्रमोशन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये. विकी कौशल या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून बऱ्याच जणांच्या अंगावर काटा आला. हा सिनेमा शूट करतानाचा अनुभव कसा होता हे बरेचदा विकी आणि लक्ष्मण उतेकर यांनी शेअर केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सिंहासनावर स्थानापन्न होण्याचा सीन जेव्हा शूट होत होता, आजूबाजूला 700 जण होते. महाराज चालत येतात आणि सिंहासनाकडे बघतात. त्यावेळी शंभू राजांना शिवाजी महाराजांचे शब्द आठवत असतात. शंभू, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. महाराजांचे हेच शब्द ऐकून संभाजी राजे सिंहासनाकडे जातात. हा सीन शूट करताना तब्बल 15 टेक घ्यावे लागले, कारण विकी कौशल जेव्हा सिंहासनाकडे चालत जात होता तेव्हा त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. आता राजा दरबारात रडू शकत नाही, त्यामुळे तो सीन पुन्हा पुन्हा शूट करावा लागला, अशी माहिती दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिली. ते म्हणाले की आम्ही वारंवार विकीला समजवत होतो की डोळ्यात अश्रू आणू नको, पण त्याच्या डोळ्यात अश्रू येत होते. आणि मोठा योगायोग म्हणजे ज्या दिवशी राज्याभिषेकाचा तो सीन शूट केला त्याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा त्या काळात राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे त्या दिवशी सेटवरचं वातावरण खूपच भावुक होतं. येत्या 14 फेब्रुवारीला छावा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विकी कौशल सोबत रश्मिका मंदाना ही मुख्य भूमिकेत दिसेल. रश्मिकाने या सिनेमात महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारली आहे. तर तुम्ही हा चित्रपट 14 तारखेला जाऊन पाहणार की नाही, कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि रेडिओ मराठीला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.